नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते। रात्री 12 वाजता साईंच्या जयघोषात हजारो भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत करत साई समाधीचं दर्शन घेतलं। साई समाधी मंदिर, द्वारकामाई परिसर आणि संपूर्ण शिर्डी परिसर साई नामाच्या गजरानं दुमदुमले। दरवर्षीप्रमाणे यंदाही देशविदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। नवीन वर्षानिमित्त साईबाबांची शिर्डी जी आहे ती भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळते। रात्री 12 वाजेनंतर साईबाबांच्या जयकारा करत भाविकांनी या ठिकाणी नव वर्षाचं स्वागत करताना पाहायला मिळाले। काही भक्त आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मला सांगा की कशा पद्धतीने नवीन वर्ष जे आहे ते आपण या ठिकाणी साजरे केले? आम्ही चंद्रपूर वरून आलेलो आहोत तिथे खरं तर नवीन वर्ष साजरे करायसाठी, आणि तेही साई दरबारामध्ये आम्ही ते नवीन वर्ष आहे ते साजरा करून आम्ही आता समोर चाललेलो आहे। आणि सर्वांना सुख समृद्धी, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वांना बुद्धी आणि सर्व मिळावी हीच आमची साई चरणी कृपा आहे। काय वाटतं कशा पद्धतीने मागचा 2025 राहिलं, 2026 मध्ये देवाकडे काय मागणं आहे? 2025 शेतकऱ्यांसाठी थोडासा कठीणच काळ होता, कारण पूर परिस्थिती पण झाली, अतिवृष्टीमुळे पण शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पण देवाला हीच प्रार्थना की समोरच्या वर्षामध्ये सगळं भरभराटीचं वर्ष निघावं आणि शेतकरी समृद्ध व्हावं, ही मनापासून साईबाबाला प्रार्थना। आपण लहान लेकरू घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी आलेला आहे। नवीन वर्ष आहे, कशा पद्धतीने दर्शन झालं आणि किती वेळ लागला? लहान लेकरू तुमच्या सोबत आहे? कमी ते कमी आम्ही सकाळच्या 7 वाजता निघलो होतो दर्शनासाठी। आम्हाला फक्त बाबांना 1-1.5 तासामध्ये दर्शन दिलेलं आहे इथं, त्यामुळे आम्ही साईबाबाचे कोटी कोटी आभारी आहे। नवीन वर्ष हे सगळ्यांना सुखाचं आणि समृद्धीचं जावावे। 2026 हे सगळ्यांसाठी सुख आणि समृद्धीने जावावे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा एकदम चांगलं खुशीने नवीन वर्ष जावावे। बाळ किती महिन्याचं आहे आणि एवढं थंडीमध्ये तुम्ही बाळाला घेऊन आलेला आहे? साईबाबाची कृपा की आमच्या संभाजीनगरला खूप थंडी आहे आणि आम्ही इकडे आल्यापासून आम्हाला जरा पण थंडी नाही वाजली। नक्कीच भाविक जे आहेत ते साईबाबाच्या दर्शनानं भारावून गेलेलं पाहायला मिळतंय। लहान लेकरं घेऊन भाविक जे आहेत ते तासनतास दर्शन रांगेत प्रतीक्षा केल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेत आहे आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं, आनंदाचं जावं यासाठी देवाकडे प्रार्थना करताना पाहायला मिळत आहे। साईबाबांची शिर्डी जी आहे ती भाविकांनी दुमदुमलेली पाहायला मिळते। लांबच लांब दर्शन रांगा लागलेल्या, वाहनतळ देखील फुल झालेले आहेत आणि अशा ह्याच्यात साईबाबांचा जयघोष करत नवीन वर्ष साजरे करताना दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।